Cancer Healer Center, a new beginning. अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद. मुंबई मेट्रोसाठी 1255 कोटी तर पुणे मेट्रोसाठी 699 कोटी रुपयांची तरतूद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी अर्थसंकल्पात 4004 कोटी रुपयांची तरतूद. मुख्यमंत्री फडणवीसांचा ट्विट. नोकरदारांसाठी मोठी बातमी. 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनं मध्यमवर्गीयांना दिलासा. सरकारला मात्र 1 लाख कोटींचा तोटा होणार. भारतीयांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प. आजचा अर्थसंकल्प गुंतवणूक आणि बचत वाढवणारा. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अर्थसंकल्पाचं कौतुक. मोबाईलचे पार्ट्स, इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होणार. देशांतर्गत मोबाईल फोनचे उत्पादन वाढवण्याचं केंद्र सरकारचं धोरण. तर इलेक्ट्रिक वाहन उद्योगांमधील लिथियमच्या उत्पादन खर्चात देखील कपात होणार. कॅन्सरची औषधं स्वस्त होणार. कॅन्सर संबंधित 36 औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची घोषणा. तसंच वैद्यकीय उपकरण स्वस्त होणार. मोदी सरकारचा रुग्णांना दिलासा. आजच्या अर्थसंकल्पामध्ये पोकळ घोषणा. कृषी क्षेत्रासाठी निराशाजनक अर्थसंकल्प. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींची टीका. दिल्ली महाराष्ट्राला गृहीत धरते हे आजच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट. मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज आणायला हवं होतं. अंबादास दानवेंची अर्थसंकल्पावर टीका. बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली. कुणाला शंका असल्यास भेट घेणं माझं कर्तव्य. अशोक थोरात यांची प्रतिक्रिया. तर संपत्तीच्या आरोपांवर योग्य वेळी बोलणार. थोरातांचं वक्तव्य. आम्हाला मदत नको, न्याय हवा. आम्हाला सध्या न्यायाची गरज. नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. संतोष देशमुखांच्या कुटुंबाची जबाबदारी भगवानगड उचलायला तयार असल्याचं शास्त्रींनी केलं होतं वक्तव्य. नामदेव शास्त्रींची स्वतःची भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही. पंकजा मुंडे यांनी अधिक बोलणं टाळलं. नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंसाठी गडाचे दरवाजे बंद केले. आज कोणत्या राजकारणामुळे गडाचं दारं राजकारणासाठी पुन्हा उघडले? प्रकाश महाजन यांचा नामदेव शास्त्रींना सवाल. इंडियावादी संत जन्मले, वाल्याचा वाल्मिक करून गेले. नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावर सदाभाऊ खोत यांची खोचक टीका. राजसाहेब मुंबईच्या बाहेर या आणि संगमनेर पहा. जनतेला परिवर्तन हवं होतं. आमदार अमोल खताळ यांच्याकडून राज ठाकरेंना संगमनेर भेटीचं निमंत्रण. राज ठाकरेंनी बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर केलं होतं भाष्य. कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये ट्रॅफिक जाम. वरळीकडून मरीन ड्राईव्हच्या दिशेनं जाणाऱ्या बोगद्यामध्ये वाहतूक कोंडी. Cancer Healer Center, a new beginning.